उरली जनकल्याणा. आता रामतनूंचं जीवन केवळ परोपकाराकरिता, जनकल्याणाकरिता उरलं. लोकही त्यांच्याकडे मोठ्या संख्येने येऊ लागले आणि आपलं कल्याण साधू लागले. अनेक तऱ्हेच्या लोकांना अनेक तऱ्हेने त्यांचं मार्गदर्शन लाभू लागलं, उपाय मिळू लागले. दैवी दृष्टीने त्यांनी कित्येक लोकांना भावी संकटातून वाचवलं. अनेकांचे शारीरिक रोग घालवले, मानसिक विकार दूर केले, हरवलेल्या लोकांचे पत्ते लावून दिले. बऱ्याच लोकांना त्यांनी निरनिराळ्या रोगांवर औषधोपचारही सांगितले आणि त्याचा त्यांना चमत्कार घडल्यासारखा गुण आला. त्या सर्व गोष्टींचा संग्रह केला तर त्यांचं एक स्वतंत्र पुस्तकच तयार होईल. इथे काही निवडक नमुने दिले आहेत. आंधळ्या मुलीला दृष्टी आली. वऱ्हाडात रांज नांदगावला रेल्वे स्टेशनवर एक ब्राह्मण गृहस्थ पार्सल बुकिंग ऑफिसर होते. त्यांना 2 मुलगे आणि 2 मुली अशी एकूण 4 अपत्ये होती. ते नेहमी गुरुचरित्राची पारायणं करायचे. मध्यंतरी काही कारणाने त्यांची ती परंपरा तुटली. बरीच वर्ष त्यांना पारायणं करणं काही जमलं नाही. पुढे काही काळाने उद्भवलेल्या टायफॉईडच्या साथीत त्यांची ती 4ही मुलं सापडली. त्यापैकी 2 मुलगे आणि 1 मुलगी तर दगावलीच. 4थी वाचली, पण त्या तापाने पूर्ण आंधळी झाली. तिचे डोळे साफ गेले, अजिबात दिसेनासं झालं. तिचं वय अवघं 13-14 वर्षांचं होतं. त्यांना तो जबर धक्काच बसला. एकटी एक वाचली, पण पूर्ण आंधळी. त्यांना काय करावं हेच सुचेना. त्यांनी ठिकठिकाणी जाऊन अनेक तऱ्हेचे डॉक्टरी उपाय केले, पण काही गुण पडेना. सर्वांनी सांगितलं तिचे डोळे अजिबात गेले आहेत, काही उपाय चालणार नाही. शेवटी त्यांनी शेवटचा उपाय म्हणून मुंबईला हाजी बच्चू अली हॉस्पिटलमध्ये येऊन तेथील तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं. त्यांनीही परीक्षा करून सांगितलं की मुलीची बुबुळच गेली आहे, त्यामुळे इलाज नाही. ते पूर्ण हताश झाले आणि बाहेरच्या बाकड्यावर येऊन दैवाला दोष देत रडत बसले. योगायोगाने त्याचवेळी रामतनूंचे एक परमभक्त, कोकणातील म्हापण गावचे श्री काका ठाकूर काही कारणाने तिथे आले. त्यांना या गृहस्थाकडे पाहून दया आली व त्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्या गृहस्थांनी आपली सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले, दैवाने पुरी पाठ घेतली आहे. इथे काही उपाय होईल अशी आशा होती, पण तीही मावळली. आता या मुलीचं पुढे कसं होणार या चिंतेने पुरा बेजार झालोय. काय करावं तेच कळत नाही. काका ठाकूरांनी त्यांना धीर देऊन म्हटलं, काही घाबरू नका. इथून 20-25 मैलावर बेलापूर पट्टीत तुर्भे गावांमध्ये एक साक्षात्कारी बाई आहेत. त्यांना नेऊन दाखवा, त्या हमखास बरी करतील. त्या गृहस्थांना प्रथम काही विश्वास वाटला नाही. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनीही हात टेकले. तिथे आता या बाहेरच्या उपायांनी काय होणार असंच त्यांना वाटलं. पण काका ठाकूरांनी त्यांना पुन्हा पुन्हा निश्चयाने सांगितलं आणि एकदा नेऊन दाखवाच असा आग्रह धरला. तेव्हा खात्री नसली तरी मनाचं समाधान म्हणून एकदा शेवटचा हा दैवी उपाय करून पाहावा असं त्यांना वाटलं आणि ते रात्री स्वतंत्र टॅक्सी करून तडक तुर्भ्याला आले. श्री रामतनूंचं दर्शन झाल्यावर नमस्कार करून त्यांनी त्यांना आपली सर्व हकीकत सांगितली आणि मुलीला त्यांच्या चरणावर घातलं. रामतनूंनी मायेने मुलीला उठवून म्हटलं, काही काळजी करू नका, परमेश्वर सर्व ठीक करील. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी त्या गृहस्थांना मंदिरासमोरच्या औदुंबराखाली बसून श्री गुरुचरित्राची पारायणं करायला सांगितली आणि देवाला ठेवलेला नारळ फोडून त्याचे मुलीच्या डोळ्यात सारखे पाणी घालीत राहायची सूचना केली. असं सतत चालू ठेवण्याबद्दल बचावलं. त्या गृहस्थांनी अत्यंत श्रद्धेने त्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन केलं आणि थोड्याच अवधीत चमत्कार घडू लागला. हळूहळू मुलीची दृष्टी सुधारू लागली. प्रथम कंदिलाचा प्रकाश दिसू लागला आणि सुधारता सुधारता शेवटी साफ दिसू लागलं. ते गृहस्थ त्या चमत्काराने हेलावून गेले. रामतनूंबद्दल त्यांच्या मनात अपार श्रद्धा, कृतज्ञता उत्पन्न झाली आणि त्यांच्या दैवी शक्तीबद्दल ते मनोमन धन्यवाद देऊ लागले. नंतर रामतनूंनी सांगितल्याप्रमाणे सर्व व्रताची परिपूर्ण सांगता त्यांनी केली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन अत्यंत भारावलेल्या अंतःकरणाने आपल्या गावाकडे प्रस्थान केलं. कारलीच्या पाल्याने गुण. खुद्द श्री यशवंतभाऊ सामंत यांच्याच डाव्या हाताच्या अंगठ्याला एकदा चोळा, कोकणात त्याला देठपुळी म्हणतात, तो झाला होता.
त्याच्या वेदना अत्यंत असह्य असतात. यशवंत भाऊ त्या विकाराने जवळजवळ 2-3 महिने गांजले होते. अनेक तऱ्हेचे घरगुती उपाय केले, पण त्यांनी गुण न येता विकार वाढतच चालला. प्रथम अंगठ्यावर सूज होती, पण पुढे ती वाढत जाऊन हाताच्या मनगटापर्यंत सबंध पंजात सुजला. बोटं एकमेकांना इतकी चिकटली की मधल्या फटीच दिसेनाशा झाल्या. सबंध अंगठ्यात पू झाला आणि मांस सर्व कुजून गेलं. असह्य वेदनांनी भाऊ पुरते बेजार झाले. त्यांची झोप उडाली. 8 रात्री त्यांचा अजिबात डोळा लागला नाही. तेव्हा भाऊंनी ठाण्याचे त्यावेळचे प्रसिद्ध डॉक्टर शाळीग्राम यांना ती जखम दाखवली. त्यांनाही ती भयंकर वाटली आणि त्यांनी सिव्हिल सर्जनना दाखवण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे भाऊ सिव्हिल सर्जन डॉक्टर मोने यांच्याकडे गेले. डॉक्टर मोन्यांनाही प्रथम काय करावं हे सुचेना. शेवटी त्यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला आणि अंगठ्याला आतल्या बाजूने चीर देऊन सुजलेल्या भागातील नासकं रक्त काढून टाकलं. त्याने पंजाची सूज कमी झाली, पण अंगठ्याची राहिली आणि त्याच्या ठणका तशाच त्रास देऊ लागल्या. तेव्हा डॉक्टरांनी दुसरं ऑपरेशन केलं. त्यांनी अंगठ्याला बाहेरच्या बाजूने चीर देऊन त्यातील पू आणि रक्त काढून टाकलं. त्याने अंगठ्याची सूज उतरली, पण ठणका आणि पू वाहणं बंद झालं नाही. परत पू तयार होऊन तो वाहू लागे. तेव्हा डॉक्टरांनी तिसरं ऑपरेशन करून अंगठ्याचं सर्व मांसच काढून टाकायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मधलं फक्त हाड ठेवून बाकीचं सर्व कुजलेलं मांस काढून टाकलं. अंगठ्याचं फक्त विद्रूप हाड तेवढं उरलं. त्याचं रोज ड्रेसिंग होई, पण ड्रेसिंग सोडताच त्यातून थेंब थेंब पू गळायला लागे. शेवटी डॉक्टरांनी सबंध अंगठाच तोडून टाकायचं ठरवलं आणि नाईलाजाने भाऊंना त्याला संमती द्यावी लागली. 4 दिवसानंतर ऑपरेशन करायचं ठरलं होतं. इतक्यात भाऊंच्या मोठ्या वहिनी सौ सरस्वती काकू त्यांना म्हणाल्या, भाऊ, प्रथम एकदा रामतनूंना आपण दाखवूया, त्या काहीतरी उपाय करतील. त्यांनी सांगितलं तर नंतर आपण ऑपरेशन करून घेऊ. भाऊंची श्रद्धा रामतनूंवर प्रथमपासून होतीच. वहिनींचे ते शब्द ऐकताच ते तडक तुर्भ्याला आले आणि रामतनूंना त्यांनी सर्व हकीकत सांगितली. रामतनू त्यावेळी मंदिराच्या बाहेर पडवीत बसल्या होत्या. तिथून उजव्या बाजूला सामंतांच्या बागेतली झाडं दिसत होती. त्यामध्ये विहिरीजवळ चिकूच्या झाडाखाली एक कारलीचा वेल पसरला होता. त्याकडे बोट दाखवीत त्या भाऊंना म्हणाल्या, भाऊ, त्या कारलीच्या पाल्याचा रस काढून त्याची अंगठ्यावर घडी ठेव. 2-2 थेंब सारखं घालत राहायचं. घडी सुकता कामा नये. तुमची आई करील हे काम. ते ऐकताच भाऊंच्या आईने श्रीमती ताई सामंतांनी त्याप्रमाणे अगत्याने त्या पाल्याचा रस काढून अंगठ्यावर ताबडतोब घडी ठेवली आणि रात्री झोपेपर्यंत सतत त्यावर रस घालणं चालू ठेवलं. रात्री वेदना अजिबात थांबल्या आणि सकाळी उठून पट्टी सोडून पाहतात तर सडलेलं हाड पूर्णपणे गळून पडलेलं आढळलं. फक्त मांसल आणि सुरक्षित भाग तेवढाच राहिला होता. अजूनही तो थोटका नखरहित अंगठा तसाच आहे. भाऊंनी ताबडतोब येऊन शाळीग्राम डॉक्टरांना तो अंगठा दाखवला. त्यांनी पाहताच विचारलं, अरे काय जादू केली ही? भाऊंनी रामतनूंनी केलेला उपाय सांगितला. तेव्हा ते हसून उद्गारले, कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडली. ते हाड कुजलेलंच होतं, केव्हा तरी पडणारच होतं. ते यावेळी पाला लावल्यावर पडलं एवढंच, नाहीतर कारलीच्या पाल्याने कधी हाड गळून पडतं. भाऊ हसले आणि घरी आले.